श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत। स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही वास्तू टिप्स जाणून घेणार आहोत। त्या अगदी छोट्या छोट्या आहेत, दैनंदिन जीवनातल्या त्या गोष्टी आहेत, परंतु कधी कधी आपण त्या गोष्टी करायला विसरतो आणि कळत नकळतपणे आपल्या घराला वास्तुदोष लागत असतो। त्यामुळे ह्या कुठल्या अशा गोष्टी आहेत ज्याचं पालन केल्यामुळे आपला वास्तुदोष दूर होईल आणि आपलं घर हे भरभराटीने भरून जाईल, तर त्याच वास्तू टिप्स आज आपण जाणून घेणार आहोत। तर चला मग लगेच सुरुवात करते त्या गोष्टी सांगायला। व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा। सगळ्यात पहिली गोष्ट, सतत पैशांसंबंधी अडचणी निर्माण होत असतील तर एखाद्या शुक्रवारी 5 लवंग, 5 कवड्या आणि 5 गोमती चक्र देवघरात ठेवून त्याची पूजा करावी व दुसऱ्या दिवशी ह्या सगळ्या वस्तू एका लाल कपड्यामध्ये बांधून आपल्या तिजोरीमध्ये ठेवाव्या किंवा जिथे आपण पैसे ठेवतो तिथे ठेवाव्या। नक्कीच लक्ष्मी मातेची कृपा होण्यासाठी आपल्याला मदत होत असते। या व्यतिरिक्त जेव्हा जेव्हा आपण तिजोरीत पैसे ठेवतो किंवा जिथे कुठे तुम्ही पैसे ठेवता तेव्हा पैसे ठेवताना आणि काढताना लक्ष्मी देवीचं स्मरण करणं आवश्यक आहे। लक्ष्मी मातेचं स्मरण करता करता पैसे काढायचे आणि ठेवायचे, याने देखील घरातली जी लक्ष्मी आहे ती स्थिर राहण्यास मदत होत असते। त्यानंतर दुसरी गोष्ट, घरामध्ये जर सतत आजारपण असेल, निराशाचं वातावरण असेल, कटकटी होत असेल, भांडणे होत असतील आणि तुम्हाला जर सकारात्मक वातावरण त्या ठिकाणी जाणवत नसेल तर हा एक छोटासा उपाय तुम्ही करून बघा। नक्कीच लवकरात लवकर तुम्हाला फरक जाणवेल। तर तुम्हाला करायचं काय की संध्याकाळच्या वेळेस जेव्हा आपण दिवाबत्ती करतो त्यावेळेस अगरबत्ती लावायची आहे, उदबत्ती लावायची आहे। आता संध्याकाळी सगळेजण उदबत्ती लावतात, परंतु ही उदबत्ती लावल्यानंतर एक छोटासा उपाय करायचा। उपाय म्हणजे याला तुम्ही सेवा म्हणू शकता। तर उदबत्ती किंवा अगरबत्ती लावल्यानंतर काय करायचं, कालभैरव अष्टक, आता तुमच्याकडे दिंडोरी पंडित केंद्रातलं नित्य सेवेचा जर ग्रंथ असेल तर त्यामध्ये कालभैरव अष्टक दिलेला आहे, नसेल तर मग तुम्ही गुगलवर सर्च करू शकतात। तर हे कालभैरव अष्टक तुम्हाला म्हणायचं आहे। अगरबत्ती लावायची आणि कालभैरव अष्टक कमीत कमी एकदा, जास्तीत जास्त 3दा म्हणायचं आहे। आणि ते म्हणून झाल्यानंतर या अगरबत्तीची जी रक्षा खाली पडणार आहे ती सगळ्या सदस्यांनी कपाळाला लावायची आहे। बघा, घरातलं जे वातावरण आहे ते चांगलं होण्यासाठी मदत होणार आहे। अर्थात या सगळ्या गोष्टी विश्वासाने करायला देखील तितकंच महत्त्व आहे। त्यानंतरची पुढची तिसरी गोष्ट, रोज रात्री झोपताना किचन आवरल्यानंतर थोडा वेळ का होईना किचनमध्ये आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। तुम्ही पंती देखील घेऊ शकतात। आता बघा, रात्री झोपताना कधीही खरकटी भांडे बेसिंगमध्ये पडू देऊ नये। आता सगळं आवरल्यानंतर मग आपल्याला एक छोटीशी पंती प्रज्वलित करायची आहे। कमीत कमी अर्धा तास चालेल इतकी आपल्याला त्यामध्ये तेल किंवा तूप टाकायचं आहे आणि अशी पंती आपल्याला रोज लावायची आहे। तुम्हाला रोज लावणं शक्य नसेल तर कमीत कमी मंगळवारी आणि शुक्रवारी तरी हा छोटासा उपाय करत जा। अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद मिळायला आपल्याला मदत होत असते आणि जे काही आपण खात आहोत त्याचा चांगला परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो। त्यासोबतच लक्ष्मी मातेची कृपा देखील आपल्यावर होत असते। त्यानंतर चौथी जी वास्तू टिप्स आहे ती अशी की घरातून कामानिमित्त जेव्हा जेव्हा आपण बाहेर पडणार आहोत तेव्हा नेहमी वरच्या खिशामध्ये थोडे तरी सुट्टे पैसे ठेवायचे आहे। महिलांनी देखील आपल्या पर्समध्ये थोडे का होईना पण पैसे ठेवायचे आहे। आत्ताचं युग म्हणजे काय तर फोन पे आणि गुगल पेचं, त्यामुळे सहसा कोणी पैसा जवळ बाळगत नाही, परंतु हे अतिशय चुकीचं आहे। पैशाने पैसा खेचला जातो असं म्हटलं जातं। तुमच्याकडे भलेही गुगल पे, फोन पे असू द्या, पण तरीही तुमच्या खिशामध्ये थोडेसे का होईना पण सुट्टे पैसे ठेवायचेच आहे। त्यानंतरची पुढची जी टिप्स आहे ती अशी की प्रत्येक शनिवारी मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि पिंपळाचं झाड जर तुमच्या घराजवळ कुठे असेल तर त्या ठिकाणी जाऊन हा दिवा प्रज्वलित करायचा आहे। त्यासोबतच पिंपळाला 7 प्रदक्षिणा घालायच्या आहे आणि तुम्ही ज्या कामासाठी प्रयत्न करत आहात त्या कामासाठी प्रार्थना करायची आहे। नक्कीच तुमची कामे मार्गी लागण्यासाठी मदत होत असते। त्यानंतरची पुढची वास्तू टिप्स, उत्तम आरोग्यासाठी नेहमी उत्तर दिशेला पाय करून झोपावे। पुढची वास्तू टिप्स, गुरुवारच्या दिवशी आवर्जून चण्याची डाळ आणि गुळ गाईला खाऊ घालावे। हे बघा, जर तुमच्या आजूबाजूला कुठे गाय मिळाली नाही तर तुम्ही चण्याची डाळ आणि गुळ कुणाला गरजू व्यक्तीला दान करू शकतात किंवा मग एखाद्या मंदिरात जरी तुम्ही हे दान केलं तरीही चालणार आहे। गाय मिळाली तर गाईला द्या किंवा मग कुणाला तरी तुम्ही हे दान करू शकतात, पण याने आपला गुरुग्रह मजबूत होण्यासाठी मदत होत असते। त्यानंतर मुलांचा हट्टीपणा कमी करावा असं जर वाटत असेल तर नवनाथ भक्तिसार मधला 5वा अध्याय रोज वाचायचा आहे। आई वडील दोघांनी वाचला हरकत नाही किंवा मग कोणी एकाने वाचला तरीही चालेल। फक्त हा वाचत असताना एक नियम आहे, तो असा की हा अध्याय नेहमी संध्याकाळी 7 नंतर वाचायचा असतो। ही एक गोष्ट लक्षात घ्या। आता मुलं म्हटलं तर हट्टी असतातच, परंतु जर तुम्हाला खरंच त्यांच्या हट्टीपणाने अगदी त्रास होत असेल किंवा त्यांचं काहीतरी नुकसान होईल असं वाटत असेल तर हा छोटासा उपाय तुम्ही आवर्जून करून बघा।
त्यानंतरची पुढची जी वास्तू टिप्स आहे ती अशी की तिजोरीमध्ये अनावश्यक कागदपत्र किंवा बंद पडलेलं घड्याळ किंवा मग अशा ज्या वस्तू ज्या आपल्याला काही उपयोगाची नाही किंवा मग बंद पडलेले पेन तिजोरीमध्ये कधीही ठेवू नये। तिजोरी फक्त पैसे ठेवण्यासाठी असते, दागिने ठेवण्यासाठी असते, तुम्ही फक्त त्याच गोष्टी ठेवा। या व्यतिरिक्त जर तुम्ही अजून काही त्यामध्ये भंगार वस्तू किंवा मग अशा निरुपयोगी वस्तू ठेवत असाल तर हे वास्तुदोष निर्माण होण्याचं एक कारण ठरू शकतं, त्यामुळे ही काळजी देखील आपल्याला घ्यायची आहे। त्यानंतरचा पुढचा जो पॉइंट आहे तो असा की आपल्या घरामध्ये जेवढी घड्याळ आहे त्या सगळ्या घड्याळांचा टाइम एकच ठेवायचा आहे। आता हे बघा, आपल्या हॉलमध्ये एक घड्याळ असतं, कधी कधी किचनमध्ये असतं, बेडरूममध्ये असतं किंवा आपल्या हातातले देखील घड्याळ असतात। आता ही जेवढी घड्याळ आहे सदस्यांची, आपल्या घरातील सदस्यांचे प्रत्येकाचं जे घड्याळ आहे त्या सगळ्यांचा टाइम हा एकच ठेवायचा आहे। ही एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे। स्वामी भक्त हो ह्या छोट्या छोट्या टिप्स नक्कीच आपलं जीवन सोपं करण्यासाठी मदत करत असतात, तर ह्या टिप्स तुम्ही फॉलो कराल अशी मी आशा करते आणि आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवते। शंका असतील तर कमेंटमध्ये नक्कीच विचारू शकता। पुन्हा भेटूया नवीन वास्तू टिप्स घेऊन, नवीन माहिती घेऊन। तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।